सक्सेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो प्रत्येक बातमी निर्भीड आणि सत्याचा मार्ग दाखवणारी। काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो? मी स्वप्नील आबासो बंडगर, आमचे धर्मपत्नी सोनाली स्वप्नील बंडगर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी आम्ही त्यांच्या जिल्हा परिषदसाठी आम्ही भिगुन शेटपट गटातून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्रतिसाद पाहता आम्ही अपक्ष असून म्हणजे समजा भाजपने आम्हाला बी फॉर्म दिला आहे, त्याच्या वाटाघाटी चर्चा चालू आहे। समजा त्यांनी दिला तर भाजपकडून असेल, नाही तर आम्ही अपक्ष म्हणून आमचा अर्ज भरलेला आहे। तर प्रतिसाद त्याला उत्तम आहे। पहिला दिवस होता आमचा, आज नारळ आम्ही वाढवला आमच्या हनुमानाच्या चरणी, आम्ही ग्रामदैवत आमच्या मदनवाडे गावाचं ते। तर प्रतिसाद एकदम उत्तम आहे, समाधानकारक प्रतिसाद आहे लोकांचा। तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या रणांगणात उतरलेला आहात, अपक्ष निवडणूक लढवणारच आहात, त्याच्यामुळे आज प्रचाराचा तुम्ही शुभारंभ केला आहे। पण जर भाजपने तुम्हाला एबी फॉर्म दिला तर तुम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार? हो, लढू शकतो, काही अडचण नाही मला, काय अडचण नाही। तर एक कसा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही काय सांगाल, आज प्रचाराचा शुभारंभ केला? नमस्कार, मी सोनाली स्वप्नील बंडगर, भिगवण शेटफळगडे गटातून अपक्ष म्हणून अपक्ष उमेदवार आहे। आणि आम्ही आता लोकांच्या गाठीभेटी घेतो, तर चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सर्वांचा। महिला पण त्यांचे प्रश्न सांगतायत, तर त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही ते सोडू आणि आम्ही नक्कीच ते त्यांचे प्रश्न सोडवणार आहे। तुमचं व्हिजन काय असणार आहे? महिलांसाठी रोजगार मिळवून देणे, तसंच आता ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तर त्याच्यामध्ये अजून म्हणजे गावाकडच्या लोकांना असं शहरी थोडंसं शिक्षणाचं अट्रॅक्शन असतं, तर मग त्याच सुविधा आपण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये देऊन म्हणजे मुलांना पण अभ्यासाची गोडी निर्माण होईल असं आपण काम करणार आहे। या गावामधून दोन दुसरे मातब्बर उमेदवार आहेत, त्यांचा काय फरक पडेल का तुम्हाला? आम्ही आमचे प्रयत्न करणार आहे, आम्ही आमच्या चांगल्या ताकदीने निवडणुकीला सामोरं तुमच्याकडून अपक्ष किंवा पक्षाकडून असं दोन्हीकडनं बी तुमची तयारी आहे का? हो, दोन्हीकडून पण, पक्षाने दिले तर पक्षाकडून, नाही तर अपक्ष पण आमची तयारी आहे। आज आपण निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे, आज आपल्याबरोबर भरपूर लोक आज या प्रचाराच्या निवडणुकीच्या नारळ फोडण्यासाठी आले। काय लोकांकडनं कसा प्रतिसाद कसा आहे, म्हणजे काय त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे, ते आम्हाला नक्कीच विजयी करतील। म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या ज्या काही आहेत मागण्या त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत आणि त्यांना आमच्यावरती विश्वास आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला नक्कीच विजयी करतील। आजपासून तुमचा प्रचार पूर्णपैकी चालू झाला, या प्रचारामध्ये थोडक्यात उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही पूर्ण क्षमतेने प्रचाराला सुरुवात करणार आहे। मतदार म्हणून किंवा एक लोकांना काय आव्हान करताल की बाबा कशा पद्धतीने तुम्ही एक लोकांना आव्हान करताल या प्रचाराच्या निमित्ताने? मी त्यांच्यातलीच एक आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे मी स्वतः पण अनुभवलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचे नक्कीच प्रश्न सोडवणार आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला नक्कीच विजयी करावे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, या भिगवण गावामध्ये अशी चर्चा आहे शहरामध्ये की स्वप्नील दादा जर निवडणुकीला सामोरं गेलं तर आम्ही असं उघड नाही पण आंतून स्वप्नील दादाचंच काम करणं, याचा तुम्हाला कसं वाटतं, फायदा होईल याचा? नाही, याचा नक्कीच फायदा होईल, कारण की आम्ही माणसात मिसळलेले लोक आहोत सगळे। जे मी असेल, माझे भावंड असेल, माझे मित्र असतील, चुलते आजोबा असतील, आम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून समाजकार्य भरपूर केलेलं आहे। लोकांशी आम्ही जुळलेलो आहे, आमची नाळ जुळलेली आहे त्यांच्याशी, त्याच्यामुळं लोक असं पक्ष वगैरे पाहणार नाहीत, माणूस पाहणार, उमेदवार पाहणार आणि मतदान करणार भरपूर। मामा आणि भाऊ हे एकत्र आल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे। कार्यकर्ते म्हणतात आम्ही नुसते सतरंजीच उचलायचे का आणि यांचंच का काम करायचं, त्यांच्याच मुलांचं का काम करायचं, याचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो? हो, होतोय। आता कळतंयच लोकांच्या प्रतिक्रिया, तुम्ही तर पाहतायच, तुमच्या समोर तर येतातच त्यांच्या प्रतिक्रिया। आता समजा आता बोलत असलो तर ह्याच्या खाली कमेंट्सवर ह्याच येतात की बाबा पुढारी आपल्या पोरांचं बघतायत। आता सर्वसामान्य उमेदवारी दिली तर एवढा दबाव येतो का नाही, बोलायची सोय नाही। आता तुम्ही मला सांगा की वरिष्ठ पातळीवरून तुम्हाला फॉर्म काढण्यासाठी काय दबाव आलाय का? येतो, पण आता काय चालायचं, एवढं हे इलेक्शन म्हणलं की चालणारच की। आता तुम्ही निवडणूक लढवणार हे त्रिवार सत्य? 100% निवडणुकीला सामोरं जाणार, मी विजय होऊन येणार, म्हणजे आमच्या पत्नी विजय होणारच। बरं, काय करणार आहे मतदारांना आव्हान काय करणार? चला आपण मतदान करून विजय करून त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवली होती, काही तुमची त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या
म्हणजे करू शकत नाहीत म्हणा ते, त्यांचं त्यांना लेकरा बाळांचं पडलं आहे. तर सर्वसामान्यांच्या घरातला मुलगा उभा आहे, तर समजा त्यांची मुलगी उभा आहे, त्यांनी इतर दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांच्या मागे उभं राहावं, जेणेकरून आमचं कोणीतरी परिणाम पाहून की बाबा सर्वसामान्य काहीतरी करू शकतात, रिझल्ट देऊ शकतात, निवडून येऊ शकतात. तसंच तुम्ही पण उद्या त्याच्यातून काहीतरी बोध घ्याल आणि समाज सुधरून जाईल, म्हणजे दबाव तंत्र कमी होत जाईल. असं आवाहन करतो मी त्यांना की मतदान करावं आणि विजय करून इतिहास घडवावा.